नवी मुंबई महानगरपालिकेकडनं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते विविध आरोग्यविषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा पार। मात्र कार्यक्रम पत्रिकेतनं उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं। निमंत्रण पत्रिकेत खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंचं नाव, पण त्यांची कार्यक्रमाला दांडी। एकनाथ शिंदेंचं नाव कार्यक्रम पत्रिकेतनं वगळल्यामुळे शिवसैनिक आक्रमक। कार्यक्रमस्थळी शिवसैनिकांनी वनमंत्री गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, सोबतच घोषणाबाजी केली। कार्यक्रम पत्रिकेतनं एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्याप्रकरणी वनमंत्री गणेश नाईकांची सावध भूमिका। नाव वगळल्याबद्दल कल्पना नसल्याचं गणेश नाईकांचं वक्तव्य। निमंत्रण पत्रिकेतनं एकनाथ शिंदेंचं नाव गायब होणं योग्य नाही। पुन्हा अशी घटना घडण्यास अधिकाऱ्यांवरती कारवाई करू, मंत्री संजय सिरसाट यांचा इशारा। नवी मुंबईतल्या कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं। शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंचा गणेश नाईकांवरती घणाघात। लोकांच्या काळजावरती कोरलेलं नाव कसं वगळलं, वाघमारेंचा नाईकांना सवाल। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळात दोनही शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेकडनं P6 मध्ये छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन, तर ठाकरेंच्या सेनेचं P8 मध्ये मार्गदर्शन शिबिर। शिवसेनेचे आमदार कृपाल तुमानेंचा मोठा गौप्यस्फोट। उद्धव ठाकरेंचे 16 आमदार आणि 7 खासदार शिंदेंच्या संपर्कात। ऑपरेशन टायगर निश्चित, केवळ पक्षप्रवेशाची तारीख बाकी असल्याचं तुमानेंचं विधान। इतरांचे पक्ष का फोडता? ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंचा सवाल। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरमध्ये शर्मिला ठाकरेंच्या हस्ते महिलांना घरगुती चक्की वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं खबरदारी। सांगली आणि साताऱ्यामधील नगरसेवक सहलीवरती, कुटुंबियांसह नगरसेवकांना सहलीला पाठवलं। नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेपाठोपाठ भाजपचे नगरसेवकही सहलीवर। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतदानामध्ये दगाफटका टाळावा यासाठी महायुतीकडनं खबरदारी। भाजपचे सर्व नगरसेवक एकत्रितपणे सहलीसाठी रवाना। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीत मोठी खतखत। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची महायुतीवर टीका। मविया विधान परिषदेची निवडणूक एकसंघपणे लढत असल्याचा दावा। अमरावती विधान परिषदेची निवडणूक मॅनेज झाली, बजोरिया पितापुत्राचा गंभीर आरोप। उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी काँग्रेस भाजप एकत्र आल्याचा आरोप। 17 उमेदवारांचे अर्ज बजोरिया यांनी सादर केले। धाराशिव बीड लातूर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत युती धर्म पाळणार। तानाजी सावंतांचा पाठिंबा असल्याचं महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचं विधान। बसवराज पाटील यांनी सावंतांची घेतली भेट। रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांचा भाजपत प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश सोहळा। पालघरमध्ये वाढवण बंदर ग्रीनफील्ड महामार्गासाठी जमीन ताब्यात घेण्यास सुरुवात। डहाणूच्या बावडा इथे 800 पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई। विरोध करणारे संघर्ष समितीचे कार्यकर्ते ताब्यात। नांदेडमध्ये मोठी खळबळ। डॉक्टर लेनमधील नामांकित मेडिकलमधनं रुग्णाला मुदत संपलेल्या गोळ्या विकल्याचा धक्कादायक प्रकार। एफडीएकडे तक्रार दाखल, तपास सुरू। घाटकोपर दादर गिरगाव पाठोपाठ आता बोरिवलीमध्ये सुद्धा पांढऱ्या पट्ट्यांचा वाद। चिकूवाडीतल्या अख्ख्या फुटपाथलाच पांढरा रंग। मनसेचा तीव्र आक्षेप। रंग कुणी मारला याचा पोलिसांकडून तपास सुरू। नाशिकच्या कळवणमध्ये चणकापूर आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी विद्यार्थ्यांसोबत घेतला जेवणाचा आस्वाद। प्रवेशोत्सवानिमित्त उईके आश्रमशाळेत। साताऱ्याच्या मरळीतील वत्सला देवी जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांचं बैलगाडीमधनं अनोखं स्वागत। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची उपस्थिती। पुष्पगुच्छ देत विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा। कोकण रेल्वेचा वेग आजपासून मंदावणार। कोकण रेल्वेवरती आजपासून 20 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू। कोकण कन्या, तेजस, जनशताब्दी, मांडवी, मत्स्यगंधा आणि मंगळुरू एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत बदल। नागपुरातनं हवाई प्रवास दुपटीनं महागला। हैदराबादचं तिकीट 8,000वरनं 16,000 रुपये। नागपूरहून मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुण्याला जाण्याचा प्रवासही महागला।
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 10.72% जलसाठा. राखीव जलसाठा वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी महापालिकेचं सरकारला पत्र. पुणे शहरात आजपासून पाणी कपात. पाण्याचा वापर काटकसरीनं करावा, पालिकेचं आवाहन. खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक. आजपासून एक दिवसाआड पुण्यात पाणी पुरवठा. पाणी पुरवठ्यासंदर्भातलं वेळापत्रक महापालिकेच्या वेबसाईटवर. भंडाऱ्यामध्ये एल निनोचं सावट. गोसेखुर्दचं पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित. गोसेखुर्दमध्ये केवळ 35% पाणी. सिंचनाचं पाणी रोखलं. शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातलं पाणी केवळ पिण्यासाठी राखीव. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे संकेत. बीडमध्ये पिण्यासाठी पाणी राखीव करण्याच्या सूचनेनंतर परळी नगराध्यक्षांनी केली वाण धरणाची पाहणी. परळीसह 15 गावांना याच धरणातनं पाणी पुरवठा होतो. बीडच्या पिंपरणे येथील गाव साठवण तलावातील अवैध पाणी उपशानं गाव तलाव कोरडा. तलावात खड्डे खोदून झिरपणारं पाणी अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी वापरण्याची वेळ. प्रशासनाकडून संबंधितांना पाणी उपसा न करण्याच्या सूचना. धाराशिवच्या भूम परंडा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीसह डाळिंबाची बाग भुईसपाट. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. 1.5 एकरावरील डाळिंबाची बाग जमीनदोस्त. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. कोकणामध्ये भात उत्पादक शेतकरी संकटात. मान्सूननंतर पावसानं दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट. 6 जूनला मान्सून दाखल झाल्यावर पावसानं फिरवली पाठ. शेतकरी चिंतेत. मान्सून लांबला आणि पेरण्या खोळंबल्या. यंदाच्या खरीपात 5,90,000 हेक्टरवरती पेरणीचा प्राथमिक अंदाज. मशागतीची कामं पूर्ण करून बळीराजा पेरणीसाठी सज्ज. अमरावतीमध्ये रवी राणांकडनं शेतीची पूर्व मशागत. स्वतः चालवला ट्रॅक्टर. पावसाचा लांबलेला खंड लक्षात घेता पेरणीची घाई करू नका, रवी राणांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरच्या केंब्रिज चौकात काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांना आतद्वारे खताची खरेदी बंद करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. नाशिकच्या कांदा निर्यातदारांना शिपिंग कंपनीचा फटका. कोट्यवधींचं नुकसान. कोलंबोला 105 पैकी 65 कंटेनर नाकारले. दुबईतला मालही अडकला. नुकसान भरपाईची व्यापाऱ्यांची मागणी. वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्य क्षेत्राजवळ हजारो ब्रास गौण खनिज साठवणूक. या साठवणुकीला महसूल विभागाचा अभय आहे का, सवाल उपस्थित. रायगड जिल्ह्यामधल्या खोपोलीतील झेनिथ आणि केपी वॉटरफॉल परिसरात 2 पर्यटक वाट चुकले. चेंबूरच्या पर्यटकांची हेल्पलाईन फाउंडेशन आणि खोपोली पोलिसांनी केली सुटका. सह्याद्रीच्या कडेकपारी ट्रेकिंग करताना वाट हे सगळे पर्यटक चुकले होते. विरारच्या नालासोपाऱ्यातील राहत्या घरी अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या. कुमकुम भाग्य, वागले की दुनिया या मालिकांमध्ये साकारल्या होत्या भूमिका. विकी कौशलच्या छावा सिनेमात साकारलेली तारा राणींची भूमिका. साडीच्या साह्यानं गळफास घेत जीवन संपवलं. आपण हिटलर नाही, पाकिस्तानशी चर्चा व्हायला हवी. सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान. हिंदुस्थान हिटलरच्या विचारांवरती चालत नाही. भारताचा स्वभाव हिटलरचा नाही, तो मार्गही नाही. भागवत यांची टिप्पणी. यंदाच्या जगन्नाथ रथयात्रेच्या रथनिर्मितीच्या तयारीला वेग. अक्षय तृतीयेला पारंपरिक विधीनंतर झाली होती रथाच्या कामाला सुरुवात. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या 3 भव्य रथांची निर्मिती. पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान लष्कर आणि सरकार विरोधात निदर्शनं आणि आंदोलनं सुरू. रावळकोटमध्ये 80,000पेक्षा अधिक लोक सहभागी. इंटरनेट सेवा बंद असून 53 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आंदोलन शांत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सनंतर स्लोवाकिया देशाच्या दौऱ्यावर. स्लोवाकियाची राजधानी ब्रास्तिल्वात मोदींचं जंगी स्वागत. स्लोवाकियाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसोबत मोदी करणार चर्चा. अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर शांतता करार. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा केली पुष्टी.
करारावरती सहमती झालेली आहे आणि शुक्रवारी दोन्ही देश या करारावरती सह्या करणार असल्याची माहिती. अमेरिका इराणच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही. 30 दिवसांच्या आत अमेरिकेचं सैन्य इराण परिसरातनं माघार घेईल. इराणवरती लादण्यात आलेले तेल विक्रीचे निर्बंध सुद्धा हटवले जातील. 19 जूनला दोनही देशात जिनिव्हात शांतता करार पार पडेल. इराणकडनं परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची करारावरती सही करतील. इराणच्या संसदेचे अध्यक्ष बाघेर गालिबाफ सुद्धा जिनिव्हाला जातील, तर अमेरिकेकडनं उपाध्यक्ष JD व्हान्स या करारावरती स्वाक्षरी करतील. युद्ध संपल्याच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण. कच्च्या तेलाची किमती 4.5% घसरण. कच्चं तेल प्रति बॅरल $81.6 पर्यंत खाली. युद्धादरम्यान कच्च्या तेलाची किमती $111 वरती गेल्या होत्या. अमेरिका आणि इराण युद्धामध्ये अमेरिकेचं मोठं नुकसान. अमेरिकेच्या 13 सैनिकांचा मृत्यू तर 200 जखमी. अंदाजे 4 लाख कोटींचं नुकसान झाल्याची माहिती. 40% शस्त्रास्त्रही नष्ट. अमेरिकेची 37 विमानं आणि हेलिकॉप्टर्सलाही बाधा. अमेरिका इस्रायल सोबतच्या युद्धात इराणच्या 1500 पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू. 15,000 कोटींपेक्षा अधिकचं नुकसान. अनेक तेल रिफायनरी उद्ध्वस्त. संचार सेवांवरती परिणाम. इराणच्या विकास दरात मोठी घट.